हॅलो, वेलकम बॅक. आज मी तुमच्याशी मराठीत बोलणार आहे. हो, मराठीत बोलणार आहे आज मी तुमच्याशी. कारण काय, आजचं टॉपिक जरा स्पेशल आहे. पहिलं तर मी माझ्या ब्रँडबद्दल बोलते, जी आहे स्पार्कलिंग स्पिअर, जे आहे हँडमेड ज्वेलरीसाठी. तर तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता आणि बघू शकता हँडमेड ज्वेलरी जी मी तुमच्यासाठी बनवली आहे. तर वेबसाईट आहे www.sparklingsphere.com आणि इंस्टाग्रामचं हँडल आहे sparkling.sphere. तेही तुम्ही सबस्क्राईब करू शकता, तिथे जाऊ शकता. रोज अपडेट्स मी तुम्हाला तिकडे काही नवीन असेल तर पहिलं तुम्हाला तिथे बघायला मिळेल आणि तुम्ही वेबसाईटवरतीही चेक करू शकता. तर आज मी मराठीत का बोलते, तर मी आज मराठीत बोलते कारण काय, आज आपण माझ्या आवडत्या देवाबद्दल बोलणार आहोत, जे आहे गणपती बाप्पा. तर दरवर्षी आम्ही गणपती बसवतो घरी. गणपती गौरी दोन्ही असतात आमच्याकडे. आम्ही कोकणातले आहोत, तर जरा स्पेशल असतं सगळं. तर यावेळेला आम्ही बाप्पाची आरास कशी करते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. खूप सिम्पल असतं आमच्याकडे. काही जास्त डेकोरेशन नाही नसतं, पण जे काय असतं ते मनापासून केलेलं असतं. तर यावेळेला बघणार आहोत आपण काय केलं आहे. हो, दाखवते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय केलं आहे ते आम्ही आरासीमध्ये. आम्ही कसं सजवलं, कसं काय केलं ते सगळं सांगते मी तुम्हाला. ओके, चल बघूया. तर हे स्ट्रक्चर आम्ही बनवलं आहे पाईप्सनी, PVC पाईप्सनी, आणि त्याला पांढरा कपडा लावला आहे आणि थोडा ग्लिटरचा पांढरा कपडाही लावलेला आहे. तर या पाईपच्या स्ट्रक्चरवरती आम्ही ज्या माळा आणल्या होत्या फुलांच्या आणि कमळाच्या, त्या बघितल्या कशा दिसत आहेत, कशा अरेंज करायच्या आहेत, आणि त्याच्याप्रमाणे पहिलं हे लावून घेतलं होतं. तर इथे मी वायरच्या सहाय्याने ज्या माळा अरेंज केल्या होत्या त्या या स्ट्रक्चरला जोडते आहे, जेणेकरून ते प्रॉपर दिसेल, चांगलं लोंबकळताना दिसेल आणि त्याचा लुक छान येईल. तर त्या वायरनी पहिलं मी होल केलं त्या कपड्यामध्ये आणि मग ते ट्विस्ट केलं एकत्र, 2 एंड्स त्याच्या, आणि मग ते स्ट्रक्चरला अटॅच केलं त्याच्या सहाय्याने. ते वायरच्या ह्याच्यानी साह्याने अटॅच केल्यानंतर जी माळ आहे ती एकदा परत नीट केली पाहिजे, कारण काय मग नाही तर तेच विचित्र दिसेल, म्हणून तेच करते मी इथे. आता दुसऱ्या बाजूच्या माळासुद्धा लावून घेतल्यात मी तशाच पद्धतीने, वायरनी होल करून मग त्याच्या एंड्स घालून एक साईडचं त्याला अडकून ट्विस्ट करून स्ट्रक्चरला अटॅच केले. तर असा आहे फायनल लुक. 2 एंड्सला लांब, मध्ये सुद्धा लांब माळ सोडली आहे, आणि त्याच्यानंतर कमळाच्या माळा आहेत 2 ज्यात जरा लांब आहेत. त्याच्यानंतर स्ट्रक्चरवरती आम्ही टेबलवरतीच ठेवलं आणि त्याला अजून एक्स्ट्रा मण्यांच्या माळा सोडल्या होत्या आणि वरती फुलं लावली आहेत, जेणेकरून थोडंसं हाईड होईल. जी दोरी आम्ही बांधली आहे ती दिसणार नाही, असं कॅमोफ्लॅज केलं त्याला थोडंसं, पण तरी ते दिसतंय, तर ठीक आहे, चालून जातं. तर हा फायनल लुक होता जे आम्ही मागे डेकोरेशन केलं आहे. तर कसं वाटलं? हा लुक आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतरचा.
तर गौरी आल्यानंतर कंप्लीट दिसतंय सगळं. हो, कारण की एक साईड मगाशी रिकामी होती, हो ना. तर आता कसं दिसतं ते सांगा. घरी गौरी गणपती असेल तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मग छान वाटतंय ना. तर या आमच्या गौराई आणि आहेत गणपती बाप्पासोबत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, कसं वाटलं ते सांगा आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर. आणि हो, विसरू नका www.sparklingsphere.com त्याला तुम्ही विजिट करू शकता आणि हँडमेड ज्वेलरीही बघू शकता जी मी तुमच्यासाठी बनवली होती. अजून काही नवीन काहीतरी वेगळं असं काहीतरी घेऊन मी नक्की तुम्हाला भेटायला येईन परत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भेटूया परत आपण नवीन व्हिडिओमध्ये. अच्छा, बाय बाय.